खूप थंडी आहे गावाला. थंडी खूप आहे आणि आमचा वडापावचा बेत चाललेला आहे. आता मी चूल पेटवते. मध्ये काय आहे? नाही पावडर आहे? नाही ना. नाही. हा मग टाकायचं. खूप थंडी आहे. त्याच्या कुठे लाईट चालू आहे मोबाईलची, थोडी लाईट ऑफ कर. गरम गरम वडे असं फिरून जाय. राधा वडे माचीच ते लागू दे. ते पिशवी द्या ना, करून घेते. थोडे मोठे मोठी हो, मोठी पडेल थोडी साईज वापरवलं तर मोठी होईल ना. हा गोल करून घेतो पटकन आपले. त्या दिवशी पण याच साईजचे होते. पीठ येईल ना. हा पीठ येईल चटपट हे खाताय. नको पप्पाला आवडते ना तुझ्या. हो काय? मागे पप्पा भरपूर आणलेली ते नाही खाली सगळे अर्धे घेऊन जातात. हा खा पाहिजे तो खा. चमच्याने काढायचं आणि चमच आणायचं. हा हाताने खाते आता खातोय. तो कसा तरी एका साईडनेच नुसता झाला होता ना, त्याच्यामुळे साईड गेलेला. चूल पेटवलेले आहे. आता वडे बनवते. राधा बेसन पीठ भिजवलेलं आहे. मिरची वडे पाव आणलेले आहेत. ड्रॅगन आणि खूप थंडी आहे. चूल पेटते. छान पेटली. एक कढई ठेवते. पेटलेले आहे. आता थंडी पण गेली, आमची चूल पेटले तर बरं वाटते जरा. मस्त बाजूला पाणी, इथे चूल, इथे कधी कधी तेच जेवतो आम्ही. इथेच भांडी असतो. छान वाटतं. चूल मस्त पेटलेली आहे. मला उडत यायचे. अरे दादा तिला आधी सकाळी लावली चुलीला खाली, त्यांनी राख खाली पडायची ना. खूप थंडी आहे, खूपच. पाय द्यायचे. सोड तापलेलं कसं भिजलं म्हणून हात लागवते. एवढी काय काय पीठ झाली आमच्याकडे म्हणून भिजवली पण गाडी. चपट चांगली करायला बुद्धीला. हा तुम्ही कर जरा तेल टाकलेलं. फटफट होते. सोडायला
थोडंसं पाणी देते. पाणी द्या थोडंसं. आहे जास्त पियाचे पाणी आहे ना, काय म्हणते? नळाचं पियतच आहे. हा मध्ये काय म्हणते? दे ना. येऊ का? मदत करायला ये. खायला या, मदत करायला या, सगळं या. जेवून भांडी घासून आले. तुझे मामा म्हणतात आधी फोन करायला पाहिजे होतं, म्हणजे जेवण नसतं करत वाटलं. तुला आवड आहे ना म्हटलेलं मला आवड आहे. मग येस ना. मला यायचं ना. बघू तुझ्या कॅमेऱ्यामध्ये. हो का? हाय हाय युट्यूबर्स. बोला ना हाय युट्यूब युट्यूबर्स. युट्यूब आणि बस काय असेल आता माहित नाही म्हणून सांगितलं ना गावाला बोलायला. बस इथं आता बोलतो. थांब जरा ना उडल डबड्यात सकट. बरं वाटतं जरा. मग तुम्ही जर बाबा आम्ही जरा घरीच आहे हे. माझ्या आईला आणलेली ना तर आम्ही ते शेकोटी बनवायचो आणि बसायचं. ते छान वाटायचं. चूल पण पेटायचं. वहिनी वगैरे होत्या भाकऱ्या इथेच टाकायचं चुलीवरती. सकाळचं भाजी भाकरी आम्ही इथेच करायचं. संध्याकाळी मग जेवायचं पण इथे बाहेर छान होतं. मग स्पेशल वडापाव आहे का फक्त? हां. काय नाही. परत आल्यानंतर मग आता आहे. नाही. आता कधी येणार? खूप थंडी खूप खूप म्हणजे हिशोबाच्या बाहेर. हो. आता आपली पूजा आहे ना गावची. आता या महिन्यातच आहे. हो. नाही ह्या महिन्यात ते म्हणजे त्यांची कोणाची तरी डिलिव्हरी झाली तर मग नाही कॅन्सल. हा काय? हां असं आहे. म्हणजे पूजेच खालच्या आईला पण आहे ना ते प्रेग्नेंट असलं काही डेट दिली आहे ना कोणाचं आहे? तर त्याच्या आधी जर झाली ना तर मग कॅन्सल पूजेचं. तिकडे पण कशी कामं आहेत ना, नाही तर आम्ही बघा किती नंबर आमचे 1 2 3 4 मी 5 की झणझणीत रस्सा. बघा रस्स्याला मस्त तरी आलेली आहे. यांनी बनवलं. या मॅडमने आपला रस्सा बनवलेला आहे. दाखवा. ए थांब ग बाई. मस्त बघा. कोणाला काय कोणाला वडे. चला आता बसा. ते वंदनावरती म्हणा रात्रभर बस. काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. बनीचा चला खाली तुम्हाला बसायला इकडे कशाला तिथं उभं राहिली तुम्ही. हां थांबा चला आणते मी. या लिंबू आहे ना का घरी? हे बसा इकडे दोन आणि दोन. मस्त पंगत पडलेली आहे आमची. उद्या जाणार त्याची पार्टी. रस्सा घे तुला. कुणाला रस्सा घे थोडा. सुद्या घे. कुठे राहायचं का अजून गावाला? गुड्डीला मजा वाटते गावाला. वडे पाव रस्सा. जरा थंडीतून गरम गरम जरा बरं वाटत असेल ना. खाल्लं जरा काहीतरी. नाही डोळा ते खातच नाही. ते बोलत कुणाला कुठे गेला कुणाला कुठे गेला त्यांचं ओळखतात मग मस्त पार्टी चाललेली आहे. वडापाव गरम गरम मिरची ये ना सुद्धा हे नाही का साक्षी ए ये का साक्षी ए साक्षी हा बसण्यासाठी केला बघा. कट्ट्याचं उद्घाटन अनुष्काने केला. आज सकाळी घेतलं कट्टा बसण्यासाठी. हा म्हणजे काल हे बघा वडा बिडा काहीच खाल्लेलं नाही आम्ही. त्यांना सोनं पाहिजे. शेकतायत. त्या सोनं बिना दिला होता काही वडा नको. सोना दिला तरी नाही खाणार. सोना चावायचा पण नाही त्यांना. दात पडलेत त्यांचे.
पोटी लाडू. अनुष्का हम्म. अजून एक घेणार आहेस तू. नाही नाही या मस्त गरम 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 वडे मिरची आणि रस्सा छान झालेला आहे. मस्त 2-3चं वातावरण आहे. चुलीजवळ बसलेला आहे. चूल दाखव आमची. आणि मस्त वातावरणात आम्ही मस्त मैफिल आमची रंगलेली आहे. वडा आणि पाव. सॉरी मी समजले सांगितलं काय काय आता जवळ साची द्यायचे 2 पाव टाक. ह्या मॅडम आहेत एकट्याच बसल्यात खुर्चीत. वडे एक नंबर झाले. सध्या खुर्ची सोडायची नाही ना. हे घ्या तुमचा मोबाईल. परत उभा राहतो. ओ घ्या मोबाईल नको आम्हाला. मी आली का नाही काय माहिती नाही. आम्ही साथीला म्हणा काकीने सांगले काकी पण आली की अशीच बाहेर उभी राहिली. आज आमचा शेवटचा दिवस गावचा. लास्ट दिवस गावचा म्हणून सुट्टी संपली आमची गावची असं बोला. शेवटचा दिवस आमचा शेवटचा दिवस गावचं. हो, सुट्टी संपली. उद्या चाललोय आता तिकडे कल्याणमध्ये. पुन्हा येऊ. गावाला बरं वाटतं जरा असं शेकोटी वगैरे चूल अशा जमतात बघा मैफिल. तिथे पण माझ्या जमतात भजनी मंडळ. तिथे पण मला काही कंटाळा नाही येत आहे. कारण माझं उठा तुम्ही. हे बघा भांडे आहेत का कोणाची अजून. हे बघा भांडण चालले भांडी असते म्हणून. ते मदत करतायत. चपाती खाते शिल्पा मोरे चपाती वंदना आत्या आमच्या चपाती खातात. त्यांना बटाटा वडा नाही आवडत. हा एलर्जी आहे. मग बटाट्याची भाजी खातो. मस्त गावचं वातावरण वाटतं. बघा माझी त्रिशाला पण घ्या ग बाई. त्रिशाला शिशा वड्याच्या भुगणार घेऊन बसली. त्रिशा खा त्यातले पाहिजेत तर अजून. नाही पोटभर खाल्लंय तिने पोटभर खाल्लंय. पण जर पाहिजे असेल तर घे लाजू नको. पण ती जास्त नाही बोलत का. बोलायला लागतं मला.